नमस्कार. मी अनिल कवडे. सध्या मी आयुक्त सहकार निवडणूक प्राधिकरणावर काम करतो. तथापि माझा संबंध सहकार क्षेत्राशी जवळपास गेले 5-6 वर्षापासून आहे आणि या क्षेत्रात काम करताना मला असं जाणवलं, विशेषतः आर्थिक सहकार जो आहे किंवा सहकारातलं आर्थिक व्यवस्थापन जे आहे त्याच्यासंबंधी विचार करताना मला एक मुद्दा प्रकर्षानं जाणवत राहिला की या क्षेत्रामध्ये लोकांना माहिती होणं, किंबहुना या क्षेत्रातल्या सगळ्या पैलूंची सखोल माहिती होऊन मग त्या व्यवस्थेशी जोडलं जाणं याची आजच्या काळामध्ये खूप गरज आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर श्री गणेश निमकर यांनी लिहिलेलं आर्थिक साक्षरतेबद्दलचं जे पुस्तक आहे ते मला वाटतं एखाद्या खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शक ठरू शकतं आणि त्या माध्यमातून आपण बँकांशी संबंधित जे जे मुद्दे आहेत, मग ते गुंतवणुकीबद्दल असतील, मग गुंतवणुकीतले वेगवेगळे प्रकार कोणते, त्या प्रत्येक प्रकारातले फायदे आणि तोटे काय, कशा पद्धतीने गुंतवणूक केली जाते, तसंच आपल्याला त्या ठिकाणी त्याची सिक्युरिटी सुरक्षा व्यवस्था आपल्या गुंतवणुकीची कशी आहे, त्याच्याबद्दलचे नियम काय आहेत, त्याच्याबद्दलचे व्यवस्था काय आहेत आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने हे सुरक्षा देऊ शकतो आणि त्यामधून आपण ठेवीदारांचं हित जोपासू शकतो याच्याबद्दलचं सविस्तर विवेचन या पुस्तकामध्ये केल्यामुळं मला असं वाटतं की बँकिंग क्षेत्राशी संबंधित जोडले जाणारे विशेषतः गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यासाठी तर प्रचंड उपयोगी असं हे पुस्तक राहणार आहे. मला असं वाटतं की हे पुस्तक या बँकिंग क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन आपल्याला प्रत्येक बाबीवर करणारं राहील आणि त्याचा आपल्याला एक उपयोग करून एक चांगली व्यवस्था निर्माण करण्यामध्ये प्रत्येकाला त्यांचं योगदान देणं शक्य होईल. आणि म्हणून पुन्हा एकदा गणेश निमकरांचं अभिनंदन करतो की त्यांनी अशा पद्धतीचं आपण जो प्रयत्न केलेला आहे ज्या माध्यमातून लोकांना, सगळ्यांना, सर्व घटकांना, बँकेशी संबंधित सर्व घटकांना साक्षर करून, जागृत करून योग्य दिशा आणि त्यांचा लाभ कसा होईल याचाही प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळं मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. त्यांच्या पुढच्या काळामधल्या अशाच प्रयत्नांना सुद्धा निश्चितपणे यश येईल आणि त्या माध्यमातून जनसेवा, राष्ट्रसेवा आणि देशसेवा घडेल अशी मी आशा व्यक्त करतो. जय हिंद, जय सहकार.